आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधु संत जीवन आता तुम्ही कृपावंत साधु संत जीवन साधु संत जीवन साधु संत जीवन आता तुम्ही कृपावंत साधु संत जीवन साधु संत साधु संत जीवन माझे करा माझे भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी गो माझे ते करा माझे करा माझे भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी नाही आशिले गळे गो माझे ते करा माझे पाया माझे नाही आशिले गळे नाही आशिले गळे गो माझे ते करा माझे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी ओ माझे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी भार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडिल्या नाही Oh
आता तो मी कृपावंत, आता तो मी कृपावंत, कृपावंत, आता तो मी कृपावंत, आता तो मी कृपावंत, आता तो मी कृपावंत, साधु संत जीवन, साधु संत जीवन गोमते गोमते
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवदग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षरमणाख्येय आनंदं मजवेयं श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी वैराग्यश्री परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक संत महात्म्यांना नम्रपणे प्रार्थना करून आपल्या काही भावना आपल्या काही इच्छा व्यक्त करणारा अत्यंत गोड अभंग आलच्या कीर्तनाच्या सेवेकरिता घेतलेला आहे गायलेला आहे श्री क्षेत्र टाकळी ढोकेश्वर या पावन भूमीमध्ये स्वामी समर्थ नगर या स्वामी समर्थ नगरात एक तपोनिधी व्यक्ती एक तपोनिधी संत एक तपोनिधी महात्मे ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण सद्गुरु विठ्ठल महाराज पायमोडे आणि यांच्या 25व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा रौप्य महोत्सवी वर्ष आपण संपन्न करत आहात। मला वाटतं आज 10वी कीर्तन सेवा आहे। गावापासून बाजूला असले निवांत असलं तरी इथे एक अध्यात्माच्या ऊर्जेची जाणीव आहे। विठ्ठल महाराजांनी आपल्या जीवनात केलेली पारमार्थिक साधना आणि प्रत्यक्ष इथं देहरूपाने ते समाधिस्थ समस्त टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ विशेष करून समर्थनगर इथली सगळी व्यवस्थापक मंडळी सप्ताह कमिटी भजनी मंडळ पंचक्रोशीतील भजनी मंडळ इतकं सुंदर आपण रौप्य महोत्सव संपन्न करत आहात। खरं म्हणजे मी जे आयोजक असतील ना इथले त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ इच्छितो। त्याचं काय कारण तर मी पत्रिका वाचल्यानंतर सगळे कीर्तनकार वाचले आणि मला मनापासून आनंद झाला। या सप्ताहाचा आनंद प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबारायांना झाल्याशिवाय राहणार नाही अशी तत्व वारकरी संप्रदायाची जपणारी सगळी वक्ते आपण इथं बोलवलीत। सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहे। माता माऊली विशेष करून उपस्थित आहेत। माझ्यापेक्षा अत्यंत विद्वान असलेली काही वक्तेही इथं उपस्थित आहेत। ज्ञात अज्ञात सगळ्याच इथं उपस्थित कथाकार कीर्तनकार प्रवचनकार गायक वृंद इथली गोड आहेत वादक वृंद
त्याहीपेक्षा गोड आहेत. सगळी बाल आबाल ही टाळकरी मंडळी, भविष्यातली वारकरी संप्रदायाचं नाही का आदर्श तत्व इथे उभे आहेत. कोणी कीर्तनकार होणार आहे, कोणी वादक होणार आहे, कोणी एक प्रवचनकार होणार आहे नाही का, कोणी व्याख्यात होणार आहे. अशी सगळी संतांची मांदी आहे. पुढे काही गुरुजन मंडळी, आदरणीय मंडळी, माझं पूर्ण आयुष्य जेवढं आहे आता त्यापेक्षा परमार्थाचं आयुष्य जास्त असलेली मंडळी समोर आहेत. म्हणून मी खरं सांगतो, वेगळ्या अभंगाचा थोडा विचार करून आलो. इथं फेटा बांधताना थोडी कल्पना मला महाराजांनी दिली, पण समाधीचं दर्शन घेताना मला संत प्रकरण आठवलं आणि माझ्या डोळ्यासमोर हा अभंग आला. आपण ह्या अभंगाची थोडी सेवा करू. आमचे गुरुजी पण आले वासुदेवर, है ना, वासुदेवाला सेवा झाली आहे की नाही, सर आहेत, बाकी सगळीच मंडळी आहे. व्यक्तिगत नावं कुणाची न घेता सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी तुम्हा सर्व वारकरी संतांच्या. या अभंगाची पार्श्वभूमी, या अभंगाची भूमिका संतांकडे केलेली प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेतून काही अपेक्षा व्यक्त केली आहे. साधारणतः 3 शब्द आपल्या खूप सारखे कानावर पडतात. त्याच्यातला एक शब्द विनंती आहे, त्याच्यातला एक शब्द प्रतिज्ञा आहे आणि त्याच्यातला एक शब्द प्रार्थना आहे. आता थोडी वर्गवारी, एकदम मी वेळेत सोडणार आहे, एवढ्या लोकांना प्रसाद आहे म्हणून मी प्रस्तावनेत फार गुंतणार नाही. थोडी वर्गवारी करतो. विनंती, प्रतिज्ञा, प्रार्थना मानवी जीवाची, विनंती, प्रतिज्ञा, प्रार्थना ईश्वराची, विनंती, प्रतिज्ञा, प्रार्थना संतांची. म्हणजे मानवाने केलेली विनंती, प्रतिज्ञा, प्रार्थना, देवाने केलेली विनंती, प्रतिज्ञा, प्रार्थना आणि संतांनी केलेली विनंती, प्रतिज्ञा, प्रार्थना. माणसं विनंती करतात, नाही बोलत मी आता याच्यावर. काही विनंती करतात, कुठेही विनंती करतात, कशाचीही विनंती करतात. खरं सांगू का, मी माझे गुरुवर्य आणि मी एकदा मुंबईला प्रवास करत होतो आणि सवयीप्रमाणे एका टोल नाक्यावर गाडी अडवल्यानंतर मी छाती फुगून त्या टोल नाक्यावाल्याला, ड्रायव्हरला सांगायला, हे महाराज आहेत, सोड. त्यांनी सोडली, पण आमचे गुरुवारी मला म्हटले, कमीत कमी टोल नाक्यावर तरी महाराज विकत नका जाऊ, कुठेही विनंत्या काय करतात. मी थोडस माफी मागून बोलेल की आम्ही विनंती करू द्या, प्रतिज्ञा करू द्या, प्रार्थना करू द्या, पण दुर्दैव आहे भौतिक सुखाच्या लालसेने करतो. मग त्याच्यामध्ये विषय सुख घातलं तरी वावगं ठरणार नाही. भौतिक सुखाकरिताच विनंती, भौतिक सुखाकरिताच प्रतिज्ञा, भौतिक सुखाकरिताच प्रार्थना. म्हणून याच्यावर बोलून वेळ घ्यायचा नाही. देवाकडे जाऊ, देव ही विनंती करतात. मला आढळलं देवाची विनंती काय असतं बरं का, तुम्हाला एखादं स्थान प्राप्त होणं आणि त्या स्थानावर तुम्ही टिकून राहणं
या स्वतंत्र दोन गोष्टी आहेत. म्हणजे समाजामध्ये एखादी प्रतिष्ठा निर्माण होणं आणि ती प्रतिष्ठा समाजात टिकून राहणं या स्वतंत्र दोन गोष्टी आहेत. प्रतिष्ठा निर्माण करण्याकरिता पूर्वजन्मीचं पुण्य आणि या जन्मीचं कर्तृत्व लागतं, पण प्रतिष्ठा टिकून राहण्याकरता शुद्ध आचरण लागतं. लक्षात ठेवा. म्हणून ती प्रतिष्ठा बऱ्याच वेळा मी गमवून बसतो. म्हणून मिळण्यापेक्षा मिळालेलं टिकवण्यात लोक घाबरत असतात. लोकांची जी भीती आहे ना, तुम्ही बघा, लोकांची जी भीती आहे ना, लोकांची जे भय आहे ना, ते मिळण्याचं भय नाही, जे मिळालं ते जाऊ नये याचं भय आहे. मग त्याच्यात देव काही सुटत नाही. देवाला सुद्धा प्रतिष्ठेची भीती आहे. मागे कोरोना येऊन गेला तेव्हा ज्ञानोबाराय तुकोबाराय पंढरपूरला गेलेत, पण फार कमी वारकऱ्यांना घेऊन गेलेत, बसने गेलेत. आम्हाला योग आला निवृत्तीदादांबरोबर बसने जाण्याचा. फार थोडे लोक वारीत होते. लाखो लोक बघायची सवय. 100-200 लोक बघून देव अत्यंत व्याकुळ झालेला दिसला, अस्वस्थ झालेला दिसला. आणि भक्तांचं दर्शन घेता घेता ज्ञानोबारायांना विचारू लागला, कोरोना पुढच्या वर्षी पण आहे का जाणार आहे? म्हणले का देवा? नाही, त्याचं काही नाही, मला कोरोनाचं काही नाही वाटत, पण हा कोरोना असाच राहिला तर पंढरपुरात काळं कुत्र मला विचारणार याची खात्री झाली. का तुम्ही आलात माऊली तर समाज येईल, तुम्ही आलात तुकोबाराय तर समाज येईल, तुम्ही आलात निवृत्ती दादा तर समाज येईल. आणि हळूच त्यांनी नामदेवरायांच्या कानात सांगितलं, आषाढी कार्तिकी. ही विनंती नाही तर काय? प्रतिज्ञेचा विषय सोडा. देव प्रतिज्ञा करतो, पण भक्ताच्या प्रेमाकरिता ती प्रतिज्ञा विसरतो. भगवंताचं सगळ्या जगातलं मोठं आश्चर्य काय असेल? सर्वेश्वर, सर्वात्मा असणारा, शक्तिमान असणारा परमात्मा भक्ताच्या प्रेमापुढे स्वतःचं देवत्व विसरतो. हेच त्याचं प्रतिज्ञा मोडण्याचं कारण आहे. जैसा केला तैसा होय, तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. धावे तो या दरोडी, धावे तो या दरोडी. देव उभा मागे पुढे, मागे पुढे, देव उभा मागे पुढे. मागे पुढे उभा राहताना कधी प्रतिज्ञा मोडतो हे महाभारतात वेगळं सांगायची गरज नाही. आता मूळ मुद्द्याकडे आलोय आपण. आता संतांची विनंती, संतांची प्रतिज्ञा आणि संतांची प्रार्थना. संतांनी विनंती करावी एवढे संत लहान नाही, आणि आपण विनंती ऐकून घ्यावी एवढी महान नाही. खरं सांगा, संतांनी आपल्याला विनंती करावी एवढे आपण, माफ करा मला बोलू का, संतांनी विनंती करावी एवढी आपली लायकी आहे का? क्षमा करा, मी खाली जाऊन बोललो, आहे का सांगा. त्यांनी विनंती करावी एवढी आपली पात्रता आहे का? खरं सांगू का, आपली पात्रता नाही, पण आपल्याला पात्र ठरवण्याकरता ते विनंती करतात. लागोनी या पाया विनवितो, या पाया
बघा बघा बर का, नजराना देणार असाल तरी आम्ही पाय पडायला तयार नाही, छत्री घोडे देणार असाल तरी आम्ही पाय पडायला तयार नाही, जहागिरी देणार असाल तरी आम्ही पाय पडायला तयार नाही, पण तुम्ही जर नामस्मरण करणार असाल तर आम्ही पाय पडायला तयार आहोत. का का ऐकरे जना, कारण आपलं हित त्यांना तळमळीत आहे म्हणून किंवा अजून वेगळं बोलू का, प्रत्येकाची सुखाची व्याख्या ठरलेली आहे, प्रत्येकाची सुखाची व्याख्या ठरलेली आहे. कोण कशात सुखी राहील हे सांगताच येत नाही. हो, कोणी मोबाईलवर सुखी, कोणी नोकरीवर सुखी, कोणी छोकरीवर सुखी नाही का, कोणी भाकरीवर सुखी, पण संत जग सुखी तर सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठी, म्हणा विठ्ठल मोठी, त्याच्याने सुखी आहेत. आणि म्हणून एक भाव सांगतो बघा, तुम्हाला पटतं का, स्वतःच्या सुखात जे सुखी होतात ते फार तात्पुरते सुखी असतात, पण दुसऱ्याच्या सुखात जे सुखी होतात ते चंद्र सूर्य असेपर्यंत सुखी राहतात. एक भाव सांगतो, अर्धाच मिनिट घेतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 आचार्य होऊन गेले. रामानुजाचार्य आपल्या गुरुजींकडे अध्ययन केलं. अध्ययन झाल्यानंतर गुरु आज्ञा घेऊन कार्य करण्याकरता आश्रमातून निघाले. गुरुजींनी आपल्या परंपरेची दीक्षा दिली आचार्यांना. दीक्षा देताना काही दीक्षेचे नियम सांगितले. इदम गुह्यतमं शास्त्र परी गौप्यगा परी तया प्रती चावळीची सुखे. फार गौप्य आहे, फार गुह्य आहे, पण तू माझा आवडता शिष्य आहेस म्हणून हे गुह्य तत्वज्ञान मी तुला सांगतोय. शिरशिंदूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे आचार्यांना सांगितले. गुरुजींनी एक अट सांगितली. हा मंत्र अधिकारी व्यक्तीने म्हणायचा आहे, अधिकारीने जपायचा आहे. अनाधिकार्याला देऊ नका, म्हणजे प्रगट करू नका. आणि एखाद्या अनाधिकार्याला द्याल तर तो सुखी होईल, पण तुम्ही मात्र नरकाला जाल. आचार्य आले, आश्रम निर्माण केला, हिंदू सनातन धर्माची जोपासना करू लागले. मंत्र साधनेने सुखी आहेत, पण समोर एकही सुखी दिसत नाही. दुःख होत आहे, माझ्या परिसरातला एकही माणूस सुखी नाही आणि मी एकटं सुखी राहून काय करू. त्याहीपेक्षा आपण सर्वांना हा मंत्र उपदेश करू. भेटेल त्याला मंत्र सांगू लागले. ज्याला ज्याला मंत्र मिळाला तो सुखी झाला. गुरुजींना कळालं, आचार्यांना बोलून घेतलं. तुम्ही गुह्य मंत्र प्रगट केला, अनाधिकाऱ्यांना मंत्र वाटून टाकला. अहो ते सुखी झाले ठीक आहे, पण तुम्ही नरकाला जाल याचं काय. आचार्य म्हणले जाईल नरकाला, आता काय करणार.
पण गुरुजी माझ्या एकट्याच्या नरकाला जाण्याने माझा परिसर सुखी होत असेल तर अख्खा परिसर सुखी, तर मी एकट्या नरकाला जायला काहीच हरकत नाही. त्याच्या पुढचं ऐकता का? आचार्य म्हटले गुरुजी नरकात जाईल, नरकात राहील, पण उगा नाही बसणार. नरकात जो भेटेल त्याला हाच मंत्र देईल. ही संतांची सुखाची कल्पना आहे. आणि तुम्ही सुखी होण्याकरता, तुम्ही आनंदी होण्याकरता तुमची विनंती करायला ते तयार आहे. दुसरी संतांची प्रतिज्ञा. संतांच्या प्रतिज्ञेला अनन्य अर्थ आहे. संतांची प्रतिज्ञा व्यापक आहे. संतांच्या प्रतिज्ञेमध्ये आत्मविश्वास आहे. संतांची प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञेची परिपूर्ती याच्यात अंतर नाहीये. प्रतिज्ञा हीच परिपूर्ती आहे. म्हणून आम्ही केलेली प्रतिज्ञा कधीच पूर्ण होत नाही. संतांची प्रतिज्ञा अपूर्ण राहत नाही. कारण प्रतिज्ञेची व्यापकता मोठी असते. एक जाता जाता सहज आपल्याला कळावं म्हणून सांगून जातो. प्रतिज्ञा व्यापक आणि विश्व कल्याणाची असेल तर ती परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आणि प्रतिज्ञा जर स्वकल्याणाची अथवा जगाच्या विनाशाची असेल तर ती कधी पूर्ण होत नाही. म्हणून प्रतिज्ञा करताना व्यापक करा. ज्ञानोबारांच्या मनात आलं असतं तर हा महाराष्ट्र सुखी व्हावा असं म्हटले असते. आता विश्वात्मके देवे येणे वाव यज्ञ तोषावे, तोषोनी मच द्यावे पसाय दाने. या विश्वात्मका करता, या विश्वाकरता मागितलं. किती व्यापक प्रतिज्ञा आहे, लक्षात ठेवा. हे विश्वची माझे फल ऐशी मते जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. किती व्यापकता आहे ज्ञानोबरांच्या. एक जाता जाता गंमत म्हणून सांगतो, आपण सिरियस घेऊ नका, आणि घेतलं तर आनंद आहे. संकोचित प्रतिज्ञा करून यशस्वी होण्यापेक्षा व्यापक प्रतिज्ञा करून अपयशी झाला तरी तुम्ही मोठे व्हाल. म्हणून छोट्या छोट्या सुखामध्ये भारावून जाऊ नका. विशेष करून माझी बहुजन समाजाला विनंती आहे, बहुजन समाजाच्या तरुणांना विनंती आहे. आपण फार अल्प सुखामध्ये भारावून जातो आणि आपल्या जीवनाची बर्बादी करतो. कधीतरी संयमी आणि दूरदृष्टीने वागायला शिका. मग आज अपयश आलं तरी चालेल, पण दूरचं यश बघा जे निरंतर असेल. एक सोपी गोष्ट सांगू. तुमच्याच गावातला एक वृद्ध माणूस माऊलींच्या सोहळ्यात चालून आला. म्हातारा माणूस कोणीतरी धक्का लावला, सासवडच्या घाटात 2 वेळा पडला. गुडघे फुटले, कोपराला रक्त निघालं, पट्ट्या बांधल्या, तशीच टेकत वारी करून आला. वारी करून आल्यावर एक गावातलाच तरुण भेटला. काय बाबा, वारीला गेले तर गुडघे फुडून आलेत. वारीला जाऊन गुडघे फुटत असतील तर घरी राहिलेलं काय वाईट. बघा, वयाच्या 18व्या वर्षापासून आज 27 वर्षाचा झाला, रोज 90 घेतो, पण एकदाही पडत नाही. मग आम्ही बरे ना. त्या म्हाताऱ्याने सांगितलं, 90 घेऊन न पडण्यापेक्षा वारी 4 वेळा पडून वारी केलेला कधी बी मोठा आहे. कारण तिथला अपयशी व्यापक संकल्प आहे आणि इथलं यश सुद्धा नाशाचा संकल्प आहे. म्हणून ज्ञानोबारांच्या संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती याचा आत्मविश्वास प्रचंड आहे, प्रचंड आहे. मगाशी मी बोलून गेलो, काय तुम्हाला पसायदान बोलून गेलो. तुम्ही घरी जाऊन चिंतन करा. मी याच्यातलं मर्म जाऊन सांगतो पुढेच. पण प्रत्येक ओवी ही भविष्यवाचक आहे. कळतो ना, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ. प्रत्येक ओवी भविष्यवाचक आहे. बघा तुम्ही एक ओवी म्हणता का? पहिली ओवी सर्वजण म्हणा. आता पुढची म्हणा. आता पूर्ण नको. मी या दोन्ही ओव्यातले क्रियापद काढतो. तोषोनी मज द्यावे. द्यावे हे क्रियापद आहे. भविष्यवाचक आहे का वर्तमान वाचक आहे?
भविष्यवाणी. पडो, लाओ, पाओ. आता सगळ्या ओव्या म्हणा घरी जाऊन, सगळं पसायदान भविष्यवाचक आहे. हे भविष्यात व्हावं असं माऊलींची इच्छा आहे. भविष्यात व्हावं अशी इच्छा आहे. आता शेवटची ओवी सर्व पुन्हा म्हणा. हे धमणे श्री हा होईल दान येणे वरे. याच्यातलं झाला क्रियापद कोणतं वाचक आहे? वर्तमान वाचक आहे. म्हणजे सर्व पसायदान भविष्यासाठी मागतात आणि समारोप करताना स्वतः सुखी होतात. आम्ही पाकिट घेताना सुखी होत नाही वर्तमानात, पण ज्ञानोबा आहे ही भविष्यवाचक वर्तमान नाही का मागून स्वतः मात्र समारोपात सुखी होतात. याचं कारण ज्ञानोबरायांचा संकल्प विश्व कल्याणाकरता आहे. ज्ञानोबरायांचा आत्मविश्वास दृढ आहे. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ या विश्वाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ते आजच सुखी होत आहेत. ही संतांची प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन त्रिलोक, आनंद भरीन त्रिलोक. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन त्रिलोक, आनंद भरीन त्रिलोक. ही सुद्धा ज्ञानोबरायांची प्रतिज्ञाचे महाराज. अवघाची संसार सुखाचा करीन. जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर उभे होते. म्हणले, देवा पुढचा जन्म मला पाहिजे, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. जन्माला आल्यावर बाकीचे उद्योग करणार नाही, तुझीच चरण सेवा. हरिनाम कीर्तन राधो लोटांगण याला प्रतिज्ञा म्हणतात. म्हणून संतांची प्रतिज्ञा महान आहे. आणि घड्याळ मात्र थांबत नाही. आपण पुढे जाऊया. संतांची प्रार्थना. प्रार्थना 3 गोष्टीची परिपूर्ती जिथं होणार असेल तिथं करा. मी काय म्हणतो, जास्त बोर जड होत आहे का? करू का? बरं आहे ना? म्हणजे काय नाही, रिस्पॉन्स चांगला आहे तुमचा. खरं सांगू का, आम्हालाही कुठेतरी पुण्य करावं लागतं तेव्हा असे श्रोते मिळतात. नाहीतर दुर्दैव आहे, असे श्रोतेच राहिले नाही. खरं सांगतो. आणि मी छातीटोक सांगतो, पारनेर परिसर, आळेफाटा परिसर, जुन्नर, पारनेर हा भाग आहे ना, आज महाराष्ट्रातला उत्कृष्ट श्रोता आहे. त्याच्यात सगळीच महाराज मंडळीचं योगदान आहे. सगळीच महाराज मंडळीचं योगदान आहे. आपल्याला प्रत्येक क्षणाला सांभाळू शकेल त्याला प्रार्थना करा. आपलं भरण पोषणाची जबाबदारी घेईल त्याला प्रार्थना करा. आणि मानवी जीवनाचं कल्याण होईल त्याला प्रार्थना करा. 3 गोष्टीची परिपूर्ती झाली पाहिजे. खरं सांगा, प्रत्येक क्षणाला सांभाळायची जबाबदारी कोण घेतं? कोण सांभाळू शकेल असं वाटतं? मुलगा सांभाळेल, मुलगी सांभाळेल, पत्नी सांभाळेल, पती सांभाळेल. तरी पण त्याच्यात गुंतलो ना आम्ही. प्रत्येक क्षणाला सांभाळण्याची जबाबदारी या जगात फक्त 2 तत्व घेतात. एक परमात्मा आणि दुसरे संत. परमात्मा प्रत्येक क्षणाला क्षणा सांभाळितो, साक्षी होतो पुरा, साक्षी होतो पुरा, साक्षी होतो पुरा, क्षणा सांभाळितो, साक्षी होतो पुरा, साक्षी होतो पुरा, साक्षी होतो पुरा.
साक्षी कुठून उचललं महाराजांनी? गीतेतून. गतिर्व्रता साक्षी. पाहिलं ना कसं गीतेचं आणि त्याचं कनेक्शन आहे. प्रत्येक क्षणाचा तो साक्षी. रामायणाच्या एका टीकेत वाचलेली एक गोष्ट अर्ध्याच मिनिटात सांगतो. रावणाला मारलं, दिलेल्या वचनाप्रमाणे बिभीषणाला राजगादीवर बसवलं. रामराया निघून आले. अयोध्येचं राज्य चालू आहे. बिभीषण एक दिवशी रामेश्वरला आले. लंकेचा राजा रामेश्वरला आले आणि भगवान शिवाला रुद्राभिषेक करू लागले. रुद्राभिषेक करत असताना, सर्वेच उपचार करत असताना असा हिरवे हिरवे सुंदर बिल्वार्चन भगवान शिवाला केलं. पूजा चालू आहे. शिवलिंगावर बिल्वार्चन हिरवा हिरवा असं बेल पडलेला आहे. एक गोमाता चुकून आले आणि बेलाला तोंड लावला. पूजा चालू होती. दरबाची काडीनेच असं हाकललं. काय दुर्दैव, गाय जागेवर मेली. रामरायाचे तिथले व्यवस्थापन मंडळी धावत आले. गो हत्या, गाय मारली. कोणे मारली? लंकेच्या राजा बिभीषणाने मारली. मी आत्ताच म्हणत नाही, तेव्हा गो हत्या बंदी कायदा रामरायांनी केलेला होता आणि गो हत्या करणाऱ्याला देहांत प्रायचित्ताची शिक्षा होती. ते म्हणले का पाहिजे, याने गाय मारली, याला का बा गाय मारली याने? त्याने विजिटिंग कार्ड काढलं. लंकेचा राजा आहे, खऱ्या बाजूला राजा विजय, सगळ्यांना कायदा सारखा. गाय मारली तुला आम्ही मारणार. रामाची साधना करणारा बिभीषणाला कापायचा प्रयत्न केला, पण शस्त्र चाललं नाही. कुठल्याही शस्त्र बिभीषणाला चाललं नाही. गोरक्षक तर पुढचे होते. ते म्हणे कशाला शस्त्र, असेही कापून जाळायचंच आहे ना, त्यापेक्षा जिवंत जाळा. चिता रचली. बिभीषणाला चितेवर बसवलं. बिभीषणाने डोळे बंद केले फक्त आणि प्रभूचं स्मरण केलं. क्षणात अयोध्येतला राम तिथं प्रकट झाला. अरे थांबा 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 थांबा, प्रभू प्रभू तुम्ही 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 अरे तुम्ही आपल्या कार्यकर्त्यालाच जवळच आहे तो, 40 घेऊन आलाय तो, असं कसं काय? त्याच्यामुळे तर आपण सत्तेत आहेत. तो जर आपल्याकडे आला नसता तर आपण सत्तेत नसतोच ना. अरे समजून घ्यायचं तुम्ही, असं नका करायचं. त्याने सख्या भावाला धोका देऊन आलेला आहे तो. आणि अशा कार्यकर्त्याला तुम्ही जाळायची तयारी करता? नाही नाही नाही, असं नाही होणार, त्याला सोडून द्या. ते गोरक्षक म्हटले बघा प्रभू, कायदा जर तुम्ही करत असाल तर कायदा तुम्ही मोडणं हे रामराज्याला शोभत नाही. कायदा मोडू देणार नाही. मग रामराया म्हणे कायदा मोडू नका, पण माझ्याकरता एक काम करा, माझ्या बिभीषणाला जाळू नका, त्याच्याऐवजी मला जाळा. रामराया स्वतः चितेवर जाऊन बसले. शेवटी गोरक्षकांनी माफी मागितली. माझा मुद्दा एकच आहे, क्षणाक्षणा. मग त्या भक्ताला सांभाळण्याकरता स्वतःला समर्पण करावं लागलं तरी परमात्मा मागे हटत नाही. हे परमात्माचं हृदय सांभाळतो. नुसतं सांभाळत नाही, भरण पोषण करतो ना महाराज. पोषितो जगाशी पोषितो जगाशी काय
लाची, काही ठिकाणी एक लाभ, तो पाठ आहे. आता पाठ दे जो घ्यायचा तो घ्या. तो एकटा पोषण करतो मला, सर्वांचं पोषण करतो. महाराज हे पण अवघड नाही बरं. अलीकडे मी तुमचा लेकरू आहे, माफ कराल का मला. अलीकडे कुत्रे आणि मांजरे सहज लोक पोचतात, पण आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवतात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे ना मला. म्हणजे कधी कधी वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला जाण्याची वेळ येते तेव्हा बोलण्याच्या आधी डोळ्यात पाणी नक्कीच येतं. काय शुभेच्छा द्यायच्या त्या वृद्धाश्रमाला. आणि कधीतरी या ज्ञानोबराय तुकोबरायाने काय दिलं, हे दिलं का आम्हाला. आई वडिलांना पोसू शकत नाही, आई वडिलांना सांभाळू शकत नाही, पण परमात्मा सर्वांचं पोषण करतो. एखाद्याला अशी घमेंड असेल ना, मी याला पोसतोय, मी याला जीव घालतोय, कोणीच कोणाला जीव घालत नाही. सर्वांना, ऐका नीट वाक्य, सर्वांना पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत श्वास आणि घास जो देतो त्याचं नाव परमात्मा आहे. त्याच्या सत्तेशिवाय घास नाही आणि त्याच्या सत्तेशिवाय श्वास नाही. एकही श्वास जास्त घेण्याची क्षमता आमच्यात नाही आणि एकही घास जास्त खाण्याची क्षमता आमच्यात नाही. देणारा तो आहे. अर्धा क्षण घेऊ का, मी बाजूला जातो, अर्धाच मिनिट जातो. श्रीकृष्ण परमात्म्याला रुक्मिणी आईसाहेबांनी वाढलं, भोजन वाढलं. म्हणजे पूर्वीची ही पद्धतच होती, स्वतःची सख्खी बायको आपल्या नवऱ्याला करून खाऊ घालायची. आईसाहेबांनी ताट वाढलं, भगवान भोजनाला बसले. भगवंतांनी पाणी फिरवलं, मंत्रोच्चार केला, प्रार्थना केली, 2 मिनिटं डोळे लावले आणि भोजन प्रारंभ केला. रुक्मिणी आईसाहेब म्हणले, का हो तुम्ही डोळे का लावले. ते म्हणले, नाही. अहो का लावले. विनाकारण सर्व विचारण्याचा जिला अधिकार आहे, तिचं नाव पत्नी आहे, ती देवाची सुद्धा सोडत नाही. डोळे का लावले. ते म्हणले, हे बघ रुक्मिणी, या विश्वातल्या सर्व जीवमात्रांना अन्नाचा कण दिल्याशिवाय, घास दिल्याशिवाय मला घास खाता येत नाही. जेव्हा मला सगळं माहिती आहे तुमचं, जेव्हा मला सांगायला. तुम्हाला वाटलं तुमच्या व्हॉट्सअपचा कोड मला माहितच नाही. तुम्ही बाथरूमला गेल्यावर सगळे मेसेज मी वाचत असते. लायकी चांगली माहिती आहे, पण आता नावीलाच आहे, पोरं मोठी झाली. तिला ते खटकलंच. यांची फजितीच करेल, म्हणजे माफ करा, यांची फजिती करण्यात काय आनंद हो. याची फजितीच करेल. काय करावं, कशी फजिती करावं, काय करावं, कशी फजिती करावं. डोक्यात आलं. एक सोन्याची डबी घेतली आणि तिच्यात 2 मुंगळे ठेवले, डबी लावली. कोणी. ती सोन्याची डबी चांदीच्या पेटीत ठेवली, चांदीची पेटी पितळाच्या डब्यात ठेवली, पितळाचा डबा लोखंडाच्या पेटीत ठेवली, लोखंडाची पेटी लाकडी खोक्यात ठेवली, लाकडी खोकं कोठीत ठेवलं, कोठीला एवढं कुलूप लावलं. 8 दिवस बघितले नाही, काला झाल्यावरच गेली. म्हणले, ओ आहे का वेळ थोडा, तुम्हाला गंमत दाखवायची होती. ते म्हणले, चल खरं सांगू का, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, त्याला गंमत दाखवू नका आणि त्याची गंमत करू नका. न सांगता तुम्हा त्याला सर्व कळत असतं, पण तरी तो बोलत नसतो, लक्षात ठेवा. ते म्हणले, चल दाखव गंमत. कुलूप उघडला. आता कोणत्या पेटीत कोणती ठेवली, घ्या काढून. सगळ्या कुठे मला त्रास देतात, घ्या काढून. काढल्या का. आता शेवटची पेटी मला माहिती आहे, तुम्हाला आठवणारच आहे ती. 74,000 रुपये सोन्याची डबी, सोन्याची डबी. 7 दिवस उपाशी असलेले मेलेले मुंगळे दाखवण्यात हुशारकी वाटत होती. अशी डबी उघडली आणि दोन्ही मुंगळे एक एक तांदळाचा दाणा घेऊन त्या डबीत फिरत होते. तांदळाचा दाणा कुठून आला. पुन्हा डबी लावली, पुन्हा डबी लावली. ते म्हणले, गंमत दाखव ना. माझीच गंमत झाली, काय दाखवू. जय विठ्ठल करायची वेळ आली माझ्यावर. तुम्ही काय बोलताय आता. अगं झालं काय. अहो माझ्या हाताने लावली डबी, इथं तांदूळ आलेच कसे. देव म्हणले, अगं रुक्मिणी,
ज्याच्या प्रारब्धात अन्न आहे त्याला मी उपाशी राहू देणार नाही. तू जेव्हा डबीचं झाकण लावत होतं तेव्हा मी सूक्ष्म रूपाने तुझ्याच कपाळाच्या 2 अक्षता ढकलून दिल्या, पोषितो जगाशी. म्हणून त्याला प्रार्थना करायचं, सगळ्यांचं पोषण. अजून मला या देवाचं एक फार 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 आवडतं. म्हणजे मी देवाला एका गोष्टीने फार मानतो. मी एक दिवशी विचार केला, चंद्रभागेचं स्नान करून वरती चढत होतो, काही भिकारी माझ्याकडे मागत होते. मला शक्य ते मी दिलं, पण माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते माझ्या ईश्वराच्या व्यापकतेचं. माझ्या मनात एकच प्रश्न आला, तेव्हा खरंच तू किती उदार आहेस रे. नरेंद्र मोदीला जे खायला देतो तेच पंढरपूरच्या घाटावरच्या भिकाऱ्याला देतो, याच्यापेक्षा तुझी उदारता काय. आणि तिसरं, तो प्रत्येकाला सांभाळण्याचं काम करतो, अर्थात प्रत्येकाला उच्च स्थिती प्राप्त करून देतो. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देताण म्हणशी पात्रा पात्र, कैवल्य आयुष्य पवित्र. ज्या गावाचे मतदान जास्त आहे त्यांना कोणी निधी देईल, ज्या गावाचं मतदान नाही त्यांना निधी देणारा खरा कैवल्य आयुष्य पवित्र. वैर्याही दुश्मनालाही कैवल्य देणारा. आता परत रिवर्स यान मागे चला. देव 3 गोष्टी देतो, तसे संतही देतात, संतही सांभाळतात ना. एक सांगू का तुम्हाला, माझं फार गोड वाक्य आहे, तुम्हाला आवडेल. देव सांभाळतो पण प्रारब्ध बघून सांभाळतो. संत सांभाळतात मात्र प्रारब्ध बदलून सांभाळतात. सांभाळिले 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 अनाथा. सनाथा कोणीही सांभाळता, अनाथाला जे सांभाळतात ती माऊली, सनाताला जे सांभाळते ती आई. आई कुणालाही सांभाळत नाही, स्वतःच्याच पोराला सांभाळते. संत कुणालाही सांभाळतात, कुणालाही सांभाळतात, आहे की नाही. मी अर्धा क्षण घेतो. हा, असं समजा 2 वर्षाचा मुलगा आहे एखाद्याला. किती वर्षाचा? 2 वर्षाचा. बाप गावाचा सरपंच आहे, सरपंचाचा मुलगा आहे. ते कुणाचं? सरपंचाचं. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी सकाळी निघाला. 1500 रुपये मीटरचा लिननचा शर्ट, भगवान टोपी, त्याच्यावर अत्तर, आयटीत निघाला. दारातून बाहेर पाऊल पडला. त्याचं 2 वर्षाचं पोरगं गल्लीत खेळता खेळता शी केली, सगळं माखलं. माशा बंधन त्याच्यावर करतायत. पप्पा धावलं पप्पाकडे. पप्पा काय तिकडे? पोरगं कुणाचं येतंय का जवळ? काय तिकडे? हे पोरगा घे का? लांबून निघून गेलं. कोण? सरपंच नाही, बाप. आई मात्र आहे तशी धावत आली आणि दणकने उचललं. बघितलं का कपडे मागतील असे. बाथरूम मध्ये नेलं. स्वतःच त्याची स्वच्छ आंघोळ केली. पुन्हा बेबी सोप लावला. छान पुसून काढलं. स्नान झाल्यावर नवे भरजरीत कपडे घातले, टोपी घातली, छान गंध लावला, दृष्ट पडू नये म्हणून टिक्का लावला.
असं दिसत होतं राजस सुकुमार असं दिसत होतं. आणि तितक्यात या हाफिजचं काम आटपून घरी आलं. त्याला बघितलं पिंटू येणार नाही तुझ्याजवळ कसंच कामा नाही मी यायला. ते बाप नुसता बोलवत ते नाही ते पोरग बापाला म्हणत मी जेव्हा घाणीत होतो तो दुरून निघून गेला. मला माझी माऊली मिळाली तिने मला स्वच्छ केलं. आता मी स्वच्छ झालो तुला मी हवासा वाटतो. पण जेव्हा मी अस्वच्छ होतो तेव्हाही मी जिला हवासा वाटला आणि जिच्यामुळे मी स्वच्छ झालो ती माऊली आहे. मी त्या माऊलीचं सांगत नाही. विकाराने घाणारेडा जीव देवाकडे जातो तर देव जवळ घेत नाही. पण संतांकडे गेल्यावर संत त्याला विकार रहित करून स्वच्छ करतात. देवालाही तो हवासा वाटतो म्हणून संत सांभाळतात. देव भरण पोषण करतात अन्नमय कोशाचं. संत भरण पोषण करतात ज्ञानमय कोशाचं. मागे एक ओवी बोलून गेलो तिचं परत म्हणा तुम्ही. कैवल्य आयुष्य पवित्र कैवल्य देता कोण देतं? देव देतो. कैवल्य आयुष्य पवित्र देव देतो. आता संत ही कैवल्य देतात. माझ्या ज्ञानोबरांची अमृत अनुभवातली एक ओवी आहे सांगतो. कैवल्य कनकाची दाना जेन कडशी थोरा साना तृष्ट्याची दर्शना पाडावजो. माझे गुरुजी कैवल्य रूपी कनकाचं दान देतात. आणि संत देव ही कैवल्य रूपी कनकाचं दान देतात. पण देव मात्र प्रारब्ध बघून देतात. माझे श्री गुरु प्रारब्ध बदलून देतात. पुन्हा ऐका देवाजवळ गेल्यावर संत भेटतीलच का नाही माहिती नाही. पण संतांजवळ गेल्यावर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. पंढरपुरात गेल्यावर देव भेटेल की नाही माहिती नाही. पण आळंदीत गेल्यावर ज्ञानोबरांचं देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पंढरपुरात जायचंच असेल काय म्हणतो मी पंढरपुरात जायचंच असेल तर माऊली तुकोबाऱ्यांबरोबरच जा. निवृत्तीनाथांबरोबरच जा. नाही का आपल्या परिसरातली निळोबारायांबरोबरच जा. धरतीच्या हाता संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. मग संता जर सगळीच प्राप्ती करत असतील तर तुकोबाराय म्हणतात प्रार्थना तुम्हालाच केली पाहिजे. अभंगाचं पहिलं
आता तुम्ही कृपावंत साधो संत जीवदत्त. आता या शब्दाने प्रार्थना आहे. आता हा शब्द फार गोड आहे बरं का. आता सांगायला वेळ नाहीये तरी आता शब्द फार गोड आहे. आणि कुठलंही मंगल चरण असेल तर त्या आता शब्दाने होतं. संस्कृत मध्ये हा आता शब्द अथ या शब्दाने वापरला जातो. आता तो ब्रह्म जिज्ञासा जन्मसूत्राची सुरुवात. आता विश्वात्मके देवी, आता तुम्ही कृपावंत. आता आता मी तुम्हाला एक सांगतो, आता शब्द मंगलवाचक आहे. आता शब्द परत ते काळ आणता का मागे, आपण व्याकरणाचे काळ थोडेसे पुढे आणता का पटकन. पुढे येणारा काळ कोणता आहे, झालेला काळ कोणता आहे, आणि चालू काळ कोणता आहे. आता ऐका, मनुष्याच्या जीवनात अशी स्थिती जेव्हा येते, भविष्याची चिंता नाही, भूतकाळाची जाणीव नाही, आणि वर्तमानामध्ये माणूस निश्चिंत होतो, तेव्हा एक शब्द पुढे येतो, आता. आता शब्दाने भविष्याची चिंता संपली, आता शब्दाने भूतकाळाची जाणीव संपली, आणि आता शब्दाने निश्चिंती झाली. महाराज फार दुःख भोगलं. कधी कधी एक एक वेळा गरम पाणी पिऊन झोपावं लागलं, पोटाला उपाशी राहावं लागलं, एवढी वाईट परिस्थिती. पण मुलगा इतका चांगला निघाला, चांगल्या पदावर नोकरीला लागला, पगार चांगला आहे, इतकं सुखात ठेवतो. आता ते दिवस आठवायला नको. आलं की नाही. आता जाऊ द्या, वेगळं सांगू. महाराज कीर्तनाला घेऊन चालत जावं म्हणले का, रिटायर झालं, काही टेन्शन नाही. 52,000 रुपये पेन्शन बसलं, बिंदास कीर्तनाला फिरेल. मुलाने सुनेने वागवलंच पाहिजे असं अजिबात नाही. आता पेन्शन आहे. आता आलं ना. आता पूर्ण. मी 2 मिनिटं आता घेतो. एका शाळेला सुट्टी होती आणि शिपायाला काही सुट्टी नसते. तो शिपाई शाळेत बसून राहायचा. माझा परिचयाचा होता. म्हणले चला कीर्तनाला. ते म्हणले सुट्टी आम्हाला नाहीये, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आहे, मला मात्र रोज यावं लागतं शाळेत. मी म्हणलं चला तुम्हाला मी सोपं करून देतो. म्हणले काय. मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये एक वाक्य लिहा, सर मी आत्ता घरी गेलो. चला घरी, चला माझ्याबरोबर कीर्तनाला. त्याने ते लिहिलं, सर मी आत्ता घरी गेलो. आता मुख्याध्यापक 10 मिनिटांनी आले तर काय वाचतील, 10 दिवसांनी आल्यावर काय वाचतील, आणि सुट्टी संपल्यावर आले तर इतकं निश्चिंत जित आहे तो आता. आणि खरं सांगू आता इकडे या. आता मानवी देह मिळाला, पण दुर्दैव आतापर्यंत साधूची भेट झाली नाही, पण आता झाली. मानवी देह मिळाला, आता साधूची भेट झाली, आता भविष्याची चिंता राहिली नाही. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ.
दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी उजळले भाग्य आता कधी कधी संत दर्शनी नाही का. म्हणून आता आता तुम्ही कृपावंत. आता 2-3 गोष्टी आहेत माझ्याकडे. 15 मिनिटं राहिले. 15 कसले 12-13 मिनिटं राहिले नाही का. हो मला वाटत नाही आता घड्याळ थांबेल असं. म्हणजे 9ला सोडायचं आहे ना आपल्याला. बघा मराठी व्याकरण असं सांगतं की एका वाक्यात 2 शब्द एका अर्थाचे नसावे. तसं जर झालं तर त्याला द्विरुक्तीचा दोष येतो. मग साधू आणि संत एकाच अर्थाचं वाक्य आहे की नाही. मग तरी महाराज का वापरतात. आता तुम्ही कृपावंत साधू जीवलग म्हणा. आता तुम्ही कृपावंत संत जीवलग. साधू आणि संत दोन्ही प्रयोग का करतात. 2 प्रयोग करायचं काही कारण आहे ना. शिकलेली माणसं निघतात बघा फिरायला. म्हणजे द्विरुक्ती कळावी म्हणून सांगतो तुम्हाला. गाडीत बसतात, सेल मारतो, बायको शेजारी बसते, सगळं घेतलं निघायचं. अगं मी काय म्हणतो, पाण्याची वॉटर बॅग घेतली का. कळाली का द्विरुक्ती तुम्हाला. पाण्याची एक तर असं म्हण पाण्याची बॅग घेतली का, नाही तर म्हण वॉटर बॅग घेतली का. कळालं आता द्विरुक्ती तुम्हाला. हा हो चांगले चांगले माणसं करतात. आम्ही कधी शहरात जातो ना, मग ते लोकेशन लावलेलं असतं. आम्ही चुकलो की फोन करतो. ते सांगतात, एकदम शिकलेला माणूस असतो तो सांगतो, महाराज तुम्ही सरळ या, पुढे आले की एक गोल सर्कल लागेल. त्याच्यापेक्षा अजून एक गंमत सांगतो. काही ना माईकवर बोलायची फार हौस असते, संधी मिळत नाही त्यांना. फार झालं तर संधी भावपूर्ण श्रद्धांजलीच मिळते, मिळत नाही. आणि मग ते काय करतात, एखाद्या दिवशी महाराज जर उशिरा आले तर ते संधी घेतात. बोलायची सवय नसते, मग ते बोलतात, महाराज येताच आहेत, एक 10 मिनिटात महाराजांचं आगमन होणारच आहे, आता कीर्तनाला प्रारंभ होणार आहे. माझी विनंती आहे, लेडीज बायकांनी उजव्या बाजूला बसा. आता काय त्या काय पुरुष बायका असतात तेव्हा कशी अतिरिक्ती कशी होते बघा तुम्हाला गंमत आहे. मी तर एका फार मोठ्याचं नाव आता सांगत नाही, फार मोठा व्याख्याता, माझा फोन झाला. म्हटलं तुमचा फोन बंद होता, मी तुम्हाला संपर्क करत होतो. ते म्हटलं नाही सकाळी व्याख्यान होतं नाना माझं. म्हटलं कुठे होतं. म्हणजे मुलींच्या कन्याशाळेत. मग ही द्विरुक्ती तुकोबर आहे. का करतात, थोडा मला वेळ मिळाला तर नक्की सांगून जाईल. पण तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही जीवलग आहात. माझं काय करा, गोमट करा. दुसरं चरण गोमट करा माझे तुम्ही कृपावंत जीवलग आहात, माझं गोमट करा. आता गोमट करा म्हणजे काय करा. माझं प्रत्येकाला वाटतं माझं गोमट व्हावं म्हणजे काय व्हावं. हा त्याचे 2-3 अर्थ सांगतो. पहिली गोष्ट, गोमट करा म्हणजे माझे जीवनात योग्य ते करा. आपल्या जीवनात योग्य घडणं त्याला गोमट म्हणतात. आणि योग्य कशाच्या दृष्टीने, परमार्थाच्या दृष्टीने योग्य ते करा.
बऱ्याच वेळा खरं सांगू का तुम्हाला, आम्हाला योग्य वाटतं, पण ते खरंच योग्य नसतं. मात्र संत जे करतात ते दिसायला योग्य नसलं, परिणामाला मात्र योग्य असतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जीवनात मोठं व्हायचं असेल ना, तर परिणामाचं अवलोकन करायला शिका. परिणाम चांगला होणार असेल तर क्रियेकडे बघू नका. कळतंय ना मी काय म्हणतोय? परिणाम चांगला होणार असेल तर क्रियेकडे बघू नका. शेजारी किती नावं ठेवणार असतील, ठेवू द्या, पण तुमच्या गळ्यात तुळशीची माळ पडून ज्ञानेश्वरीचं पारायण होणार असेल तर जरूर करा. काही पुढे जाऊन सांगू, घरातून सासू सोडणार नसेल आणि शिव्या घालत असेल तर सासूला शिव्या देऊ द्या, पण कीर्तनाला यायला मिळालं तर सोडू नका. तशी सासू आता राहिली नाही, बिचारीला तिलाच खावा लागतात शिव्या. ती कुठे देणार आहे? हा, तिची कुठे अवकात राहिली आता शिव्या द्यायची? हा, तिची कपॅसिटी झाली शिव्या खायची. परिणाम मी थोडस माफी मागून बोलू का? मेल्यावर कोण काय होणार आहे कोणाला माहिती? मला तरी खात्री आहे का? काही बी होऊ शकतं ना. कुत्रं, मांजरं, डुकरं काही बी होऊ शकतो ना. आपण होऊ शकतो का नाही? कुणाला खात्री आहे की मला उद्या मरण आल्यानंतर पुन्हा मी 2 वर्षांनी टाकळी डोकेश्वर मध्ये याच्या पोटी बाळ म्हणून जन्माला येईल? सांगा वर बोट करा बरं. आहे का कोणाला खात्री? मला नाही तर तुम्हाला कुठं राहणार आहे? मग माझं काय म्हणणं आहे, त्याच्यात पण नीट बघा ना. मी माझं ठरवून ठेवलं. मी म्हटलं, देवा पुढचा जन्म काहीच कोणताही होऊ दे, मला काही घेणं नाही. तुला वाटलं मला कुत्र्याचा जन्म द्यायचा तर जरूर कुत्र्याचा दे. फक्त एक विनंती आहे, कुत्र पंढरपुरातलं होऊ दे, नामदेवरायाच्या हातची तूप रोटी मिळू दे. तेव्हा तुला वाटलं मला गाढवाचा जन्म दे, कुशाल गाढवाचा दे, फक्त पैठणमध्ये दे आणि एकदा नाथ महाराजांच्या हातातून गंगा तोंडात पडू दे. तुला वाटत असेल मला रेड्याचा द्यायचा तर 10 वेळा दे, पण त्या 10 वेळा एकदा तरी माऊलीला डोक्यावर हात ठेवू दे. परिणाम चांगला होणार असेल तर प्रिय कागोला गोमती ते करामाशे मत्समापातकी नास्ती पापग्नि त्वं समानै एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा करू. आई भगवती आचार्य म्हणतात, तू फार पापाचं शालन करणारी कीर्तिवान आहेस. माझ्यासारखा पापी कोणी नाही, तुझ्यासारखं पाप घालवणार कोणी नाही. मी कशाला मागू? तुला जे योग्य वाटेल ते कर, गोमटे ते करा माझे. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मार, जवळी अथवा दोरी धर, गाली संसारी अथवा नको, शरण आलो नेन ते परी. तुला काय वाटेल ते कर ना देवा, माझं काय, गोमटे ते करा माझे. एक अर्थ सांगितला, अजून एक मी दुसरा अर्थ सांगतो, ऐका बरं का. देवा, दुसरे 2 शब्द सांगतो. उचित शब्द सुद्धा गोमट्या अर्थाने, करुणी उचित आणि उचित ते करा, भाव जाणून करा. 2 उचित आहेत ना. म्हणजे देवा, तुला जर माझं चांगलं करायचं असेल तर पहिली गोष्ट माझा भाव बघ, माझी लायकी बघ, मला कळेल तेच मला दे, करुणी उचित. आणि दुसरं उचित ते करा, भाव जाणून. आणि दुसरं करुणी उचित प्रेम घाली हृदयात इतकं प्रेम दे की तू जे देशील ते मला कळेल. दिव्यम ददामी चक्षु, आधी दिव्य चक्षु दे, मग विश्वरूप दाखव. गोमटे ते करा. आता 2च गोष्टी सांगतो आणि पुढचे शेवटच्या शहराकडे जातो. तुम्ही आळंदीला कोण कोण जाता? वर बोट करा. ज्यांचे बोट खाली आहेत त्यांनी जाऊन या. हो, हे बघा, ज्यांना आळंदीला जायचं असेल आणि त्यांच्याकडे जाण्याचा खर्च नसेल, त्यांनी कीर्तनानंतर मला भेटा. मी त्यांना जाण्या येण्याचा खर्च माझ्यातर्फे द्यायला तयार आहे, पण आळंदीला जाऊन या. माऊली ऐका, एक कल्पना करा, भाव ऐका माझा. आळंदीला तुमच्यातलं कोणीतरी गेलं, इंद्रायणीचं हातपाय धुतले, लाईनीत लागला, 1.5 तास लाईनीत उभा राहिला, माऊली 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 करत. माऊलीच्या गाभाऱ्यात प्रवेश झाला.
खरं तर समाधी बघूनच डोळ्यात पाणी आलं. समाधीवर डोकं टेकवलं. खरं सांगू का किसनराव, एक दिवशी मी समाधीवर डोकं टेकवलं, ऐकता का? आणि खरं सांगतो, मी तिथंच बसून खूप रडलो. त्या रडण्याचं कारण असं होतं की मी किती भाग्यवान आहे ज्या समाधीवर नामदेवरायांनी डोकं टेकवलं आहे, ज्या समाधीला तुकोबारायांचं डोकं लागलंय, ज्या समाधीला नाथ महाराजांचं डोकं लागलंय, त्या समाधीला माझं डोकं लागतंय. मी किती भाग्यवान आहे. मला महाराष्ट्रात जन्म देऊन वारकरी केलं, मी माऊलीचं दर्शन घेतलं. किती भाग्यवान आहे. ती समाधीला डोकं माझं लागलं. असं तुमचं डोकं लागलं, माऊली प्रगट झाले. काय तुमचं कोणत्या जन्माचं पुण्य असेल मला माहिती नाही. माऊली प्रगट झाले, तुमचा उजवा हात माऊलींनी उजव्या हातात घेतला. दुसऱ्या हाताने तुमच्या पाठीवरनं हात फिरवतायत. कोण? माऊली विचारतायत, काय देऊ तुला, काय हवंय तुला? आता तुम्ही काय म्हटलं पाहिजे खरं सांगा. तुम्ही जर हाडाचे वारकरी असाल तर तुम्ही म्हणाल, माऊली तुमचा हात हातात आहे आणि एक हात पाठीवर आहे, आता मागूच काय, आता मागायचं राहिलंच काय, याच्यापेक्षा जीवनात काय असलं पाहिजे? तुमचा स्पर्श झालाय, याच्यापेक्षा काय मागू? माऊली तुम्ही मला ओळखत नाही, हा इतका विषयाने अंध झालोय, विषयाने बरबटलोय. माऊली मला बोलायला लावलं तर तुमचा हात हातात असताना सुद्धा विषय मागायला कमी करणार नाही. त्यापेक्षा माऊली एक सांगू का, गोमटे ते करा माझे भार ओझे. गोमट, अजून एक गोमट सांगायचंच आहे मला, जाऊ द्या. 2 चरण गोमटे झाले तरी बरसे. अजून एक गोमट सांगायचंय. देणाऱ्याचं औदार्य मोठं असेल तर मागणाऱ्याने मागू नये, देणाऱ्याला देऊ द्यावं. संतांचं औदार्य फार मोठं आहे. आपण कल्पना करण्याच्या पलीकडे संत देतात. या संतांचे देणे कल्पतरुणी. मग देणारा मोठा असेल तर आपण फक्त भार घालावा आणि उग बसावं, मागू नये. हो, तो का म्हणे, माझे तुम्हा गोमटे ते करा माझे भार ओझे. एक अर्धा मिनिट घेतो. जुना काल खेड्यामध्ये एक बाईने आपल्या शेतातल्या बांधावरच्या बोरांची बोरं तोडली. बोरं कळतात, बोरं पाटीत भरली आणि गावात विकायला आले. ए बोरं घ्या ग, ए गोड आहेत ग, बोरं घ्या ग, बोरवाली ग. एक बाईने सांगितलं, थांब ग. पाटी उतरवली, गोट्यावर बसली. कसे दिले खाऊन बघितलं. एक 10 रुपयाचे दे. 10 रुपयाची बोरं दिली. आणते का पैसे? थांब. पैसे घ्यायला आतमध्ये गेली आणि तिचं 5 वर्षाचं पोरगं जवळ आलं. ते बोराकडे बघू लागलं, पाटीकडे तुळू बघू लागले. बोरवाली म्हणली, लहान लेकरू आहे, तुला बोरं आवडतात? हो. काय नाव आहे? राम आहे माझं नाव. मावशी, अरे मग रामाला बोरं नाही आवडणार तर कोणाला आवडतील? घे मूड भरून खा बोरं, पैसे नाही तुला, फुकट बोरं. नको मावशी, मला नको. ते लेकरू म्हणतो, मला नको. अरे फुकट नको, मला नको. ते घेईच ना, आवडतात? हो. अरे घे ना. नको. शेवटी ती बाईला कळ्या आली, तिने मूठ भरून दिले. त्याने 2 हातांमध्ये खिशे भरले. आनंद झाला. ते मध्ये निघून गेलं. बाई आई पैसे घेऊन आली, 10 रुपये दिले. म्हणले, बाई बोरं विकत गावभर फिरले पण असं लेकरू नाही पाहिलं. घे म्हटलं, पण पाठीला हात नाही लावला. मी दिले तेव्हा घेतलं. मोठा झाला ना तुझा पोरगा, कीर्तनकार होईल, तोंडाने मागणार नाही, दिलं तेवढंच घेईल. आईलाही मुलाचं कौतुक झालं, पण त्या मुलाने आईला समजून सांगितलं, आई तसं काहीच नाही, मला बोरवाली मावशी घे म्हणत होती. मी विचार केला, मी जर घेतलं असतं तर माझी मूठ एवढीच होती, त्यापेक्षा मी म्हटलं तिलाच देऊ दे, तिची मूठ मोठी होती. देणाऱ्याची मूठ मोठी असेल, मागणाऱ्याने मागू नये. मागणाऱ्याने काय करावं? वंचिले ते पायापाशी, नाही अशी वेगळे, नाही का? गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. शेवटचं चरणी सांगतो, मग डायरेक्ट विठोबा रखुमाई माऊली घेतो. आता संतांना सगळंच समर्पण केलं, तनो म्हणून जीवे.
चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दाष्ट सगळं समर्पित केलं ना, मग आता तुमचं गोमट होईल. महाराज म्हणले थांबा, तुम्ही त्यांच्या चरणाला मिठी मारताना एक दक्षता घ्या. काय? आधी जीवनातल्या गाठी सोडा आणि मग मिठी मारा शेवटच्या. तुका मन सोडिल्या गाठी, 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 तुका मन सोडिल्या गाठी. गाठी दिली मिठी पायश. गाठी सोडा मग मिठी मारा. आता गाठी खूप आहेत बरं का, आता वेळ नाही सांगायला. किती गाठी सांगू तुम्हाला. रजतम सत्वाच्या गाठी आहेत. सगळ्यात मोठी तुम्हाला पडलेली गाठ सांगू का तुम्हाला? मला जन्म आणि मरण ही सगळ्यात मोठी गाठ आहे. चिचित ग्रंथीच्या 5 भेदामध्ये गाठी सांगितल्या. हृदयाच्या गाठी सांगितली. विद्यंती हृदय ग्रंथी छिद्यंती सर्व संशया शियंती चाष्यकर्मानी तस्मान दृष्टे परावरे. हृदयाची गाठ आहेच नाही का. या सगळ्या गाठी एखाद्यात असते, ती पुन्हा आतली गाठ आहेच. किती गाठी सांगू. आता या गाठी सोडत बसत नाही, पण एक लक्षात घ्या, गाठी सुटल्या पाहिजे. गाठी सोडण्याचे काही उपाय सांगितले. त्या कठोपनिषदामध्ये यमराजाचा आणि नचिकेतेचा संवाद आहे, आणि यमराजाने नचिकेतेला गाठी सोडण्याचे मार्ग सांगितले. त्याच्यातला उत्तम मार्ग, माणसाने शुद्ध सात्विक आहार घ्यावा. आहार शुद्धी सत्व शुद्धी. शुद्ध आहार घेतला की त्याची बुद्धी सात्विक होते. सात्विक बुद्धीतून भाव निर्माण होतो, भावातून भक्ती निर्माण होते, भक्तीतून प्रेम निर्माण होतं, आणि भक्ती प्रेमाने हृदयाच्या जीवनाच्या गाठी सुटून जातात. म्हणून माणसाने अजून खूप गाठी सोडण्याचे मार्ग सांगेल. एक सोपी उपाय सांगून देऊ ना. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पीठ पडली तो. संदेहाच्या संतांच्या चरणाला मिठी मारा ना. तुम्ही म्हणाल गाठी सोडून मिठी मारायची. असं करा, मिठी मारा, गाठी सोडून घ्या, पुन्हा मिठी मारा, गोमट करून घ्या. पाये पाय रे पंढरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाये पाय रे पंढरी. पंढरपूरला जा आणि वारकरी हो, आणि वारकरी होऊन मग पंढरपूरला जा. मी थोडस बाजूला जाऊन अर्धा मिनिटं बोलू का? राग नाही येणार ना. हे माझं व्यक्तिगत मत आहे. काय रेकॉर्डिंग करतात लोक, त्याचं धसा म होतो. माझं असं प्रामाणिक व्यक्तिगत मत आहे. अलीकडे जो वारीत गट्ट्या गोंधळ झालाय ना, राजकारण्यांचा वेगळा गोंधळ, वेगवेगळ्या लोकांच्या क्षेत्रातला वेगळा गोंधळ, त्याच्यामुळे अडचण काय झाली? हाडाच्या वारकऱ्याची वारी अडचणीत आली. माझं व्यक्तिगत मत आहे की जो माळकरी आहे, जो रोज हरिपाठ करतो, काकडा करतो, गावात कीर्तन करतो, त्याला भजन येतं, जो ज्ञानेश्वरी वाचतो, त्याला वारी करू द्या. तुम्ही बाकीचे नंतर जा ना.
कशाला गोंधळ करून यांनाही भजन करू देत नाही आहे त्यांना भजन करू देत नाही ना. काय मत आहे याच्यावर तुमचं? याचा अर्थ माझं मत नाही, तुम्ही सगळेच या पण वारकरी होऊन या, एन्जॉय करायला येऊ नका. होय होय वारकरी सर्व सकळांशी येते यारे यारे, पण नुसतं रील बनवायला येऊ नका. तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घालून या, ज्ञानेश्वरी गाथा डोक्यावर घेऊन या, नाही तर गळ्यात टाळ घेऊन या. स्वागत आहे. ते नसेल तर वारकऱ्यांना डिस्टर्ब करायला येऊ नका. काय मत आहे याच्यावर तुमचं? गोंधळ साधी परिक्रमा नीट करू देत नाही, लोटा लोटी लोटा विनाकारण गोंधळ व्हायला. एन्जॉय वाटतो लोकांना, चला मज्जा करून येऊ. डायबिटीज कमी होते. अरे सांगायचं माऊली डायबिटीज कमी करायला चालतो काय? डायबिटीज कमी करायला वारी नाही, मग मोक्षाची प्राप्ती करायला वारी आहे. तुला त्याच्या पुढचा त्याचा फायदाच नाही. असो आहे बाहेर पंढरी गाठी सुटून घ्या. आता अर्धा मिनिटात बोलतो. साधू आणि संत दोन भाव असले तरी तुकोबाराय का प्रयोग करतात? साधुत्वाचं कार्य वेगळं आणि संतत्वाचं कार्य वेगळं. साधू काय करतो? कृपा करतो. आणि संत काय करतात? जीवलग करून घेतात. ऐका, साधूची कृपा झाली की सामर्थ्य मिळतं आणि संतांनी जीवलग केलं की सत्ता मिळते. होता कृपा तुमची पशु बोले. आता पशुला वेद बोलायचं सामर्थ्य एका साधूच्या कृपेत आहे. मेले माणूस जिथं उठवेल एका साधूच्या कृपेत आहे. ही साधूची कृपा. आणि दुसरी गोष्ट, आपणासारखे करी ती तात्काळ नाही काळ वेळ. हे संतांचं जीवलगत्व आहे. हे जीवनात प्राप्त व्हावं आणि आपलं जीवन गोमटं व्हावं. ब्रह्मलीन विठ्ठल महाराजांचं जीवन जसं गोमटं झालं तसं आपलंही जीवन गोमटं व्हावं. रौप्य महोत्सव आपण करत आहात. 25 वर्ष या उत्सवाला होत आहेत. अखंड हा सप्ताह पुढे चालत राहावं. 25 वर्षाचे नाही का त्रितपपूर्ती व्हावा. त्रितपपूर्तीचा सुवर्ण महोत्सव व्हावा आणि त्या सुवर्ण महोत्सवात 10व्या दिवशी माझं कीर्तन व्हावं. तोपर्यंत तुम्हाला शतायुष्य भगवंत करावं या भावना व्यक्त करतो. आजच्या निमित्ताने इतके सगळी सुंदर गुणीजन आहेत, आपल्याला धन्यवाद देतो. नाही का अनेक मंडळी इथे कीर्तनाला आली आहेत. आमचे अरुणराव माझे सभापती, माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं, कीर्तनावर प्रेम आहे तसं. त्यांच्याही गावामध्ये पुढच्या 16 तारखेला माझी सेवा आहे. मोठा उत्सव त्यांचाही आहे. आपल्या याला नाही गावाचं नाव विसरतो, तिखोलला रौप्य महोत्सव आहे. त्याही कीर्तनाला या परिसरात येण्याचा योग असेल तर नेहमीच आमचे किसनरावांमुळे येतो. त्यांचा आग्रह असतो नेहमी यावं. परिसरातली सगळी मंडळी, गुरुजी आपण आलात, अजूनही अधिकारी मंडळी आहेत. विशेष करून माझ्या गावचे माजी पोलीस पाटील हिरामन संतोष अण्णा गांगुर्डे, आमच्या भागातलं मोठे व्यक्तिमत्व आज खास माझ्या बरोबर आलेले आहेत. त्यांचे टाळ्या वाजून आपण करून आज सिस्टीम चांगली आहे, पखवाज वादक चांगले आहेत, सगळी तरुण मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद देतो. कुणाचं व्यक्तीच्या विशेष नाव राहिलं असेल तर मला माफ करा. आपण सगळे अधिकारी आहात. आपल्या चरणी नतमस्तक. विठोबा बोली